जिजाबाईंना पहाटे अग्नी देऊन सारी मंडळी वाड्यात आली. वाड्यातल्या बारगिरापासून मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांपर्यंत साऱ्यांना जिजाबाईंचा मृत्यू जाणवला. राज्यकारभारावर त्या बाईंची अखंड नजर फिरत आली होती. एक मोठा आधार नाहीसा झाला होता. ती जागा आता कशानेही भरून निघणार नव्हती. राजांच्या शोकाला तर पारावार राहिला नव्हता. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले होते. संभाजीराजांची तीच अवस्था झाली होती. सईबाईसाहेब गेल्या त्यावेळी ते फार लहान होते. सारे आयुष्य जिजाबाईंच्या मायेखाली गेलेले. आई नाही हे कधी त्यांना जाणवले नाही. त्यांचे हे दुसरे पोरके पण त्यांना होरपळून काढीत होते. जिजाबाई गेल्याने ते उघड्यावर पडले होते. सारे राज्य दुःखात बुडाले होते. तेथे कोण कोणाचे डोळे पुसणार. समर्थ साऱ्यांचे सांत्वन करीत होते. पण राजांच्या महालात जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठाई उरले नव्हते. 2 दिवस गेले तरी राजांचा शोक कमी होईना. मोरोपंत समर्थांच्या जवळ आले. मोरोपंत, काय आहे? समर्थ सर्व जाणतात, पण मासाहेब गेल्यापासून राजे शोकात बुडाले आहेत. त्यांना आवरण्याचं सामर्थ्य आपल्याखेरीज कुणाला नाही. समर्थांनी दीर्घ निश्वास सोडला. त्यांची नजर व्याकुळ बनली. ते म्हणाले, पंत, आम्ही संन्यासी असलो तरी माणूसच आहो. आम्हाला हे का कळत नाही? साऱ्यांचं सांत्वन करायला आम्ही धजलो, पण राजांच्या समोर जायला मन धजत नाही. मासाहेबांचा आधार काय होता हे आम्ही जाणतो. मासाहेब गेल्या आणि राजांचं सर्वस्व हरवलं. मातृवियोग सर्वांनाच भोगावा लागतो, पण असं नातं फार दुर्मिळ. त्या राजांच्या माता श्रेष्ठ सल्लागार, राजांचा धीर होता. राजांना त्यांनी घडवलं, जडवलं, गुणसंपन्न केलं. त्यांच्या वियोगाचं दुःख कोण हलकं करणार? शब्दांना ते बळ कसं लाभणार? ही दुःख अशी असतात की ज्यांची त्यांनीच सोसायची असतात. त्यात वाटेकरी होतो म्हटलं तरी होता येत नाही. मोरोपंतांचे अश्रू वाहू लागले. पंचाने डोळे पुशीत ते म्हणाले, मासाहेब गेल्या आणि आम्हाला पोरके पण आलं. 4 वर्षामागेपर्यंत मासाहेब निवाडा करीत होत्या. राजे कुठं जरी असले तरी कारभारात कधी त्यांची उणी भासायची नाही. आम्हाला राजे गडावर आल्यासारखेच वाटायचे. त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. राजांचं दुःख आम्ही जाणतो, पण त्याचबरोबर त्या शोकाला वेळीच बंध पडायला हवेत हेही विसरता येत नाही. तेव्हा समजलो, ठीक आहे, आम्ही येतो. समर्थ मोरोपंतांसह राजांच्या महालात गेले. राजे पलंगावर झोपले होते. समर्थांना पाहताच राजे उठले. कष्टाने त्यांनी पाय शिवले. समर्थांनी राजांच्या खांद्यांना धरून उभे केले. राजांच्या मुखातून हुंदका उमटला. सारे अंग कापू लागले. समर्थांचाही जीव गुदमरला. त्यांनी राजांना मिठीत घेतले. ते राजांच्या पाठीवरून हात फिरवित होते. राजांच्या अश्रूंनी त्यांची छाती भिजत होती. राजे, शांत व्हा, विवेक करा. नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, आम्हाला काही सुचत नाही. मासाहेब गेल्या आणि आमची सावली हरवली. राजे, राजे, आम्हाला सारं कळतं, पण मनाला आवरायला हवं. अजाण माणसांनी शोक केला तर आम्ही तो समजू शकतो, पण ज्ञान्यांचा शोक आम्हाला व्यथित करतो. जन्माला येणाऱ्या जीवाबरोबरच मृत्यू हाही अटळ असतो. आई साहेबांचा मृत्यू केवढा मोठा भाग्यशाली. तुमचा राज्याभिषेक पाहून तृप्त मनानं तो जीव गेला. आयुष्याचं सार्थक झालं. पृथ्वी तलावर असं भाग्य किती जणांना लाभतं? मुलाचा पुरुषार्थ पाहून तृप्त होऊन आयुष्याची अखेर समाधानानं गाठणाऱ्या किती माता आहेत? ही तृप्तता पाहण्याचं भाग्य किती मुलांना लाभतं? धन्यता मानावी असा हा क्षण. ज्ञानी माणसांनी आनंदोत्सव करावा असा शुभ दिवस.
मासाहेबांच्या आत्म्याला तुमचा शोक पाहून केवढे क्लेश होत असतील. सारं कळतं पण वळत नाही. ते वळायला हवं. राजे, आम्हाला ते जमेल असं वाटत नाही. मासाहेबांच्या शिवाय आम्हाला जगता यायचं नाही. आम्हाला ती सवय नाही. समर्थांचा चेहरा कठोर बनला. राजे, मासाहेबांच्या शिवाय जीवन एवढं अधुरं राहणार होतं तर मग तुम्हीच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत का झाला? राजांची अश्रुपूर्ण नजर वर झाली. समर्थांच्याकडे पाहत राजे उद्गारले, आम्ही मासाहेबांच्या मृत्यूला कारणीभूत झालो? हो राजे. राज्याभिषेक करून घेतलात कशाला? तो आणखीन 5-25 वर्ष पुढे ढकलायचा होता. मासाहेब तेवढी वर्ष जगल्या असत्या. वृद्धत्वाशी झगडत, व्याधींशी लढत, खुरडत का होईना त्यांना जगावंच लागलं असतं. तुमचा राज्याभिषेक पाहिला आणि त्यांचं सारं जीवन सफल झालं. मोक्ष हाती आला. आशेची समाप्ती झाली. मग तो जीव राहील कशाला? राजांनी अश्रू टिपले. राजे, आता आम्ही जातो. हे अजाणपण सोडून द्या. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. लाखांचे तुम्ही पोशिंदे. स्वतःचा विचार करायला तुम्हाला मोकळीक नाही. राजांचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने समर्थ निघून गेले. राजे एकटे, अगदी एकटे राहिले. जिजाबाईंचे दिवस झाले. हजारो गोरगरिबांना अन्न घातले गेले. राजांनी खूप दानधर्म केला. पण राजांच्या मनाची उदासीनता कमी झाली नाही. ते सदैव महालात बसून राहत. जिजाबाईंच्या मृत्यूच्या बातमीने राज्याचे गडकरी, मातब्बर सरदार राजांना भेटायला येत होते. मासाहेबांच्या आठवणीने परत राजांचे दुःख वाढत होते. रात्री अचानक राजांना जाग आली. सारे अंग घामेजले होते. पलंगा शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. दचकून जागे झाल्यामुळे विस्फारलेल्या डोळ्यांनी राजे पाहत होते. काय झालं? आपण झोपेत ओरडत होता म्हणून जागं केलं. काय म्हणत होतो आम्ही? मासाहेब मासाहेब म्हणून हाका मारित होता. राजे स्वप्न आठवीत होते. काहीतरी अस्पष्ट आठवत होते. पांढरे पातळ नेसून मासाहेब उभ्या होत्या. त्यांनी राजांना खुणेने बोलावले. राजे जवळ जात होते. मासाहेबांनी पाठ फिरवली. त्या चालू लागल्या. राजांनी त्यांना हाक मारीत गाठले आणि राजे जागे झाले. राजांचे डोळे भरून आले. ओठ थरथरले. आवाज कापरा बनला. राणीसाहेब, सारा दिवस मासाहेबांना शोधण्यात जातो. त्यांचं कुठं दर्शन घडत नाही. अस्तित्व जाणवत नाही. मासाहेबांनी सावली बनून राहायचं वचन दिलं होतं. पण कुठंच त्या दिसत नाही. जीव थकून जातो आणि रात्री स्वप्नात नुकत्या कुठं मासाहेब आमच्या समोर अवतरू लागतात. तोच आम्हाला कशाला जागा करता? का? पुतळाबाईंना राजांचे ते घायाळ रूप, ते शब्द ऐकणे कठीण गेले. पदराचा गोळा तोंडाशी धरून त्या धावत महालाबाहेर निघून गेल्या. सकाळ झाली. सारे आकाश कुंदावले होते. सूर्योदयाला झिरझिर पावसाची सुरुवात झाली. पश्चिमेचा गार वारा जाणवू लागला. राजे बाहेरचे कुंदावलेले वातावरण पाहत असता महालात अनाजी आले. राजे म्हणाले, अनाजी, आता पाऊस बरसणार असं वाटतं. जी, काही महत्वाचं काम होतं का? गडावर जायची सर्व सिद्धता झाली आहे. आश्चर्यचकित होऊन राजे म्हणाले, मेणे पालख्या सर्व तयार आहेत. कोणी सांगितलं आम्ही गडावर जाणार म्हणून? राजांनी विचारले. धाकट्या राणीसाहेबांनी पहाटेच हुकूम दिले. राजांचा संताप वाढला होता. त्यांनी अनाजींना आज्ञा केली. पुतळाबाईंना बोलावणे पाठवले. पुतळाबाई महालात आल्या. राजे त्यांच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंची नजर पायांकडे वळली होती. आम्ही गडावर जाणार म्हणून कळवलं? जी, कारण? पुतळाबाई काही बोलल्या नाही. राजांचा संताप उफाळला. सांगा राणीसाहेब, कोणाला विचारून हा निर्णय घेतला?
पुतळाबाईंची नजर वर झाली. डोळ्यात भीती सामावली होती, पण आवाज स्थिर होता. या घरात आल्यापासून कधीच कसला निर्णय आम्ही केला नाही. नाईलाजानं हा करावा लागला, कारण आपला राज्याभिषेक झाला. सारा पसारा तसाच गडावर आहे. कोणाची बोलायची हिंमत नाही. राजे खिन्नपणे हसले. उपहास उफाळला. म्हणून मासाहेबांची जागा घेता वाटतं? एक असह्य वेदना पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर उमटली. दुसऱ्याच क्षणी तिचे रूपांतर क्रोधात झाले. त्यांची जागा कोणी घेणार नाही. मासाहेब गेल्या, त्या आता पृथ्वी तलावर वावरणार नाहीत. राणीसाहेब, खरं तेच सांगते, पण तुमच्या ते ध्यानी येत नाही. इथं कितीही दिवस राहिलं तरी मासाहेब का दिसणार आहेत? एका संसाराचे धनी असता तर काही बोलले नसते, पण लाखांचा धनी पण आपल्या माथी. आपल्या आई गेल्या म्हणून बस करा राणीसाहेब, राजे म्हणाले. ते पुरे थकले. डोळ्यात अश्रू गोळा झाले. आमच्या मासाहेब गेल्या, त्या आम्हाला आता दिसणार नाहीत. आम्ही पोरके झालो, एकटे पडलो. हे आम्ही समजून घ्यायला हवं. अनाजींना सांगा, आम्ही येतो. पुतळाबाई महालाबाहेर गेल्या. राजे बाहेर आले तेव्हा मेणे पुढे गेले होते. पावसाचा जोर थोडा वाढला होता. अनाजी म्हणाले, पाऊस जरा कमी झाला की मग. राजे हसले. ते अनाजींच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, अनाजी, पावसाची भीती कसली? खूप भिजायचं आहे. चला, आम्हाला लवकर गडावर पोहोचायचं आहे. राजे पालखीत बसले. भोई झपझप चालू लागले. समोरचा रायगड पावसात धुरकट दिसत होता. रायगडावर राज्याभिषेकाचा उत्सव कैक दिवस चालला असता, पण जिजाबाईंच्या मृत्यूने त्यावर विरजण पडले. उत्साहाने भरलेला गड शोकामध्ये बुडून गेला. सारे राजांना भेटत होते. जडमनाने राजांचा निरोप घेत होते. गडावर उभारलेले डेरे, कनाती, चांदण्या पावसाच्या भीतीने उतरल्या गेल्या होत्या. त्यामुळे गडाचे वातावरण जास्तच भकास वाटत होते. राजांनी आपल्या दुःखाला आवर घालून कारभारात लक्ष घातले, पण त्यांचे मन रमत नव्हते. चेहऱ्यावरची दुःखाची छाया कमी होत नव्हती. राजे पुष्कळ अबोल बनले होते. थकलेले दिसत होते. नेहमी ते आपल्या महाली बसून राहिलेले दिसत. मनात आले तर जगदीश्वर प्रासादाकडे फिरायला जात. 2 प्रहरी राजांना झोप येईना. आकाश ढगांनी भरले होते, तरी पाऊस नव्हता. राजांनी तोंडावर गार पाण्याचा शिडकाव मारून घेतला. कोण आहे तिकडे? मनोहारी आत आली. मनू, थोरल्या राणीसाहेब कुठं आहेत? 7 महालात आहेत. झोपल्या? जी नाही. बाळराजांना बरं नाही, त्यामुळं. काय होतंय बाळराजांना? थोडा ताप आलाय. आम्ही तिकडे येतो म्हणून वर्दी दे. जी. राजे महालाबाहेर आले. समोरचा चौक नजरेत आला. राजांची तुला तेथेच झाली होती. तुलेला जाताना जिजाबाईंनी राजांना तीट लावली होती. राजांनी तो विचार झटकला. चौकाकडे न पाहता ते 7 महालाकडे वळले. गंगासागराच्या मनोऱ्याजवळ येताच त्यांचे पाय थबकले. नकळत ते गंगासागराच्या मनोऱ्यात शिरले. गार वारा वाहत होता. गंगासागराच्या निळ्या भोर पाण्यात तरंग उठत होते. समोर टकमकटोक नजरेत येत होते. 2 प्रहरची एक निराळीच शांतता गडावर पसरली होती. पावसाळी हवेने धुरकट बनलेले सृष्टीचे रूप राजे न्याहाळीत होते. त्यांची नजर फिरता फिरता शेजारच्या दुसऱ्या मनोऱ्यावर स्थिर झाली. मनोऱ्याच्या 3ऱ्या मजल्यावर पुतळाबाई बसल्या होत्या. एकाग्र चित्ताने त्या गंगासागराकडे पाहत होत्या. ढळलेल्या पदराचेही त्यांना भान नव्हते. शेजारच्या मनोऱ्यावर राजे उभे आहेत हे पाहत आहेत याचेही त्यांना भान नव्हते. पुतळाबाईंना हाक मारावी असे राजांना वाटले.
पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी तो बेत बदलला. हाक न मारता राजे तसेच माघारी वळले. सोयराबाई आपल्या महाली बसल्या होत्या. जवळ बाल राजाराम होते. मनोहारी उभी होती. राजांना पाहून राजारामांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजारामांजवळ बसत राजांनी विचारले, बाळराजे, तब्येत कशी आहे? चांगली आहे आबासाहेब, नाक ओढीत रामराजे म्हणाले. पण आईसाहेब, आम्हाला अंथरुणाखाली उतरू देत नाहीत. तर अंगात ताप आहे, सर्दी झाली आहे आणि निघाले फिरायला. पावसाळा सुरू झाला ना, हवा बदलली त्यामुळं थोडा त्रास. वैद्यराज म्हणाले की पावसात भिजल्यामुळं बाळराजे आजारी पडले. केव्हा भिजले? पाचाडहून गडावर आलो तेव्हा. दीर्घ निश्वास सोडून राजे म्हणाले, तेव्हा पाऊस होता खरा? राजारामांनी राजांना विचारले, दादा महाराज का आले नाहीत? खरंच आमच्याही मुजऱ्याला आले नाहीत. गडावर असते तर आले असते, सोयराबाई म्हणाल्या. मग कुठं गेले संभाजीराजे? काल रात्री पाचाडला गेले असं आम्ही ऐकलं. ते बरं? कदाचित आपल्यासारखीच त्यांनाही मासाहेबांची आठवण. राणीसाहेब, जे सांगायचं ते स्पष्ट सांगा. त्यासाठी नसते आठवणी कशाला काढता? संभाजीराजे कदाचित गडाखाली शिकारीला उतरले असतील. शिकारीचा त्यांना नाद आहे. हो, आणि तो आता वाढलाही आहे. जनावरांच्या शिकारीपेक्षा माणसांच्या शिकारीचा नाद सुरू झाला आहे. काय सांगता? स्वारींनी चौकशी करावी. राज्याभिषेकाच्या वेळी गडावर आलेल्या काही कलावंतिनींना युवराजांनी पाचाडला ठेवून घेतलं आहे. गाणं बजावणं करण्यासाठी ते गड उतरतात. हे माहीत असून स्वस्थ का बसला? मी कोण सांगणार? ते का आता लहान आहेत? राजे खिन्नपणे हसले. युवराजांना गाण्याचा शौक आहे. तरुण वय आहे. गेले असतील गाणं ऐकायला. त्यांना जबाबदारी कळते. पण जशा राज्यात महाराणी आहात तसेच तेही युवराज आहेत. आपण जशा राज्याच्या महाराणी आहात तसेच तेही युवराज आहेत. त्या बोलांनी सोयराबाई थक्क झाल्या. राजांच्याकडून त्यांनी या बोलण्याची अपेक्षा केली नव्हती. त्यांचा संताप भडकला. याचसाठी काही सांगू नये असं वाटतं. राणीसाहेब, सांगण्यापेक्षा माणसानं करावं, तो आपला अधिकार आहे. हो, माहीत आहे, पण तो माझा नाही. मग कुणाचा? ज्यांच्या सांगण्यावरून आपलं उठणं बसणं होतं त्या धाकट्या राणीसाहेबांचा. पुतळाबाईंबद्दल का बोलता? त्यांचं नाव उगा कशाला घेता? खोटी अदावत घ्यायची सवय नाही मला. तेवढी सत्ता नसती तर भर पावसात गड चढायला लावायची त्यांची हिंमत झाली नसती आणि बाळराजे भिजले नसते. सोयराबाईंनी मनातली मळमळ ओकून टाकली. सारा प्रकार राजांच्या ध्यानी आला. भीतीने गर्भगळीत झालेले राजाराम तसेच पडून होते. राजांनी त्यांच्या केसांवरून हात फिरवला. राजे उठत म्हणाले, आम्हाला समजून घेणारं कोणी भेटल असं वाटत नाही. राजे सावकाश महालाबाहेर गेले. पालखी दरवाजापासून मेन दरवाजापर्यंतचा सोपा मोकळा होता. राजांची पावले नकळत मेन दरवाजाकडे वळली. मेन दरवाजाच्या पायऱ्या उतरून राजे डाव्या बाजूच्या पठारावर आले. गार वारा अंगाला झोंबत होता. राजे ज्या पठारावरून चालत होते, राजांना ती जागा फार आवडे. राणीवसा मोकळ्यावर यावा, वावराला सुरक्षित जागा असावी म्हणून 7 महालाला लागूनच हे पठार राखले होते. खोल तुटलेल्या कड्याखालचा मुलूख राजे निरखित होते. त्यांची नजर पाचाडच्या वाड्यावर स्थिरावली. साऱ्या आठवणी उफाळून वर आल्या. एकटक नजरेने राजे तो वाडा पाहत होते. राजांनी एकदम वळून मागे पाहिले. पुतळाबाई राजांच्या दिशेने येत होत्या. त्यांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. पुतळाबाई नजीक आल्या. किती गार वारा सुटलाय. पाऊसही येईल. कोणी सांगितलं आम्ही येथे आहो म्हणून?
आम्हाला कळतं. हे मात्र खोटं, राजे हसून म्हणाले. गंगासागराच्या मनोऱ्यावर तुम्ही बसला होतात, अगदी विचारात गढला होतात. कोणी सांगितलं? पुतळाबाईंनी विचारले. आम्ही शेजारच्या बुरुजावर होतो, पण आपलं लक्ष गेलं नाही. मग हाक का नाही मारली? विनाकारण समाधीभंग झाला असता. गार प्रबळ वाऱ्यामुळे वस्त्र आवरणे कठीण जात होते. केसांच्या बटा वाऱ्यावर हिलकावे घेत होत्या. पदर आणि वस्त्र सावरण्यात पुतळाबाई गुंतल्या होत्या. राजे त्यांच्याकडे पाहून हसत होते. राजांचे ते हसणे आणि वाऱ्याने विस्कटलेले केस पाहून पुतळाबाईंनाही हसू आले. राजे म्हणाले, पुतळा, एवढा कसला विचार करीत बसली होतीस? कसला नाही. राजे जवळ गेले. पुतळाबाईंची नजर उंचावली. पुतळा, आमचा राज्याभिषेक झाला. वैभवाची मध्यान्ह आम्ही गाठली. अशा वेळी कसली चिंता तुम्हाला वाटत होती? काही नाही, सहज बसले होते. पुतळा, आम्हाला फसवतेस. दुर्दैवानं तेवढे अजाण आम्ही राहिलो नाही. सांगण्यासारखं नसेल तर सांगू नको, आमचा आग्रह नाही. त्या बोलांनी पुतळाबाई कळवळल्या. दुसऱ्याच क्षणी त्या बोलून गेल्या. सांगितलं तर इकडून हसं होईल. आम्हा बायकांची जात शुभापेक्षा अशुभाच्याच भीतीनं अधिक मरते. कसली भीती? आपला राज्याभिषेक पाहिला, डोळे निवले, पण काय? उगीच मनात आलं. सूर्य डोक्यावर आला, आता पुढं काय? उगीच मनाला हुरहुर लागली. ती हुरहुर काढून टाका. ऋणानुबंध असला की असं होतं. हाच विचार आमच्याही मनात येऊन गेला. सृष्टीला जो नियम तोच मानवालाही. माणूस का ती वेगळा आहे? मध्यान्ह काळ झाल्यावर अस्तकालाची वाटचाल करावी लागते, हे का सूर्याला माहीत नाही? भरतीनंतर सागराला ओहोटी येते, हे का सागराला कळत नाही? पौर्णिमेच्या चंद्राला का भावी क्षयाची जाणीव नसते? म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. सागराच्या भरतीचा वेग मंदावत नाही. ना चंद्राला पौर्णिमेच्या रूपाची भीती वाटते. जीवनाचा ओघ खंडित होत नाही. याचाच हा पुरावा आहे. हे जीवनचक्र असंच चालायचं. जो नियम सृष्टी पाळते त्याची जीवानं चिंता कशाला करावी? हो, पावसाची तरी करावी ना. राजांनी मागे पाहिले. पाऊस पुढे सरकत होता. राजांनी पावले उचलली, पण पावसाने गाठलेच. दोघे भिजत बालेकिल्ल्याकडे येत होते. पावसाच्या थेंबांनी सारे अंग मोहरत होते आणि त्याच वेळी राजांचे लक्ष मेन दरवाजातून छत्र घेऊन धावत येणाऱ्या सेवकांच्याकडे गेले. राजे म्हणाले, पाहिलं, छत्रपती झालो ना. पावसात भिजायला सुद्धा आम्हाला मोकळीक नाही. पावसात भिजल्यामुळे राजांना किंचित ठसका सुरू झाला होता. रात्री राजे शयनगृहात गेले, पण झोप येईल असे त्यांना वाटत नव्हते. पुतळाबाई महालात हजर होत्या. राजांनी विचारले, पुतळा, बाळराजांची तब्येत कशी आहे? आज बरी आहे. थोरल्या राणीसाहेबांची मर्जी आहे ना? नसायला काय झालं? पुतळाबाई म्हणाल्या. जरा मोकळ्या स्वभावाच्या आहेत. मनात काही ठेवत नाही. चटकन बोलून जातात. दोषांकडे देखील किती चांगल्या तऱ्हेने पाहता येत नाही. तुम्ही जा, आम्हाला झोप येईल. डोळा लागला की मग जाईन. राजांना निद्रा लागली. काही वेळ गेला. अचानक ठसका उफाळला. राजे उठले. चौपाईवरील भांडे त्यांनी उचलले आणि पुतळाबाई समोर आल्या. अजून तुम्ही का गेला नाही? जाणार होते तोच आपल्याला जाग आली. राजे चूळ भरण्याकरिता तस्ताकडे गेले. चूळ भरून राजे उभे राहिले. खिडकीतून अंधारात लकाकणारा दिवा दिसत होता. तिकडे पाहत राजांनी विचारले, तो संभाजीचा महाल ना? हो. मग अजून दिवा बरा? रात्री सुनबाईला पोथी असते. काय वाचते? एकनाथी भागवत. राजांनी पुतळाबाईंना जायला सांगितले. पुतळाबाई गेल्या, पण राजे बराच वेळ त्या दिव्याकडे पाहत होते.
त्याच विचारात ते झोपी गेले. पहाटे राजे देवदर्शनासाठी जायला सिद्ध झाले. राजसदरेवर राजांचा एकच सजलेला घोडा पाहताच राजांनी दुसरा घोडा आणण्याची आज्ञा केली. येसूबाईंना राजांनी बोलावणे पाठवले. येसूबाई आल्या तेव्हा घोडा सज्ज झाला होता. येसूबाईंनी राजांना नमस्कार केला. राजे म्हणाले, येसू, तुम्ही आमच्या सूनबाई. युवराज तर कधी आमच्याबरोबर नसतातच. निदान तुम्ही तरी आम्हाला सोबत द्यावी का नाही? तुम्ही दोघे असे वागू लागलात तर उतारवयात आम्हाला पाहणार कोण? चला देवदर्शन करू, तशीच गडाची पाहणीही करू. येसूबाई घोड्यावर स्वार झाल्या. राजांनी आपल्या घोड्यावर मांड घेतली. दोन्ही घोडी नगारखान्यातून बाहेर पडली. मागून अश्वदळ जात होते. देवदर्शन करून भवानी टोकापर्यंत जाऊन राजे माघारी आले. पाय उतार होऊन येसूबाईंशी बोलत राजे महाली आले. येसूबाई आपल्या महाली जाण्यासाठी वळणार तोच राजांनी हाक मारली. येसूबाईंनी राजांकडे पाहिले. राजे म्हणाले, येसू, आता तू लहान नाहीस. मासाहेब गेल्या. त्यांची जागा एकानं भरून काढणं कठीण. आता सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं. तुझी जबाबदारी मोठी आहे. राज्याचा वारस तुला सांभाळायचा आहे. तुला ती जाणीव राहावी म्हणून आजपासून जेव्हा आम्ही गडावर नसू तेव्हा आमचा शिक्का कट्यार तुमच्या ताब्यात राहील. येसूबाई चकित झाल्या. त्या उद्गारल्या, आबासाहेब, ही जबाबदारी? राजे हसले. आम्ही समजलो. त्याची चिंता करू नको. शंभूराजे आले की आम्ही त्यांना सांगू. एक वेळ शंभूराजे आमच्या हातातून सुटतील, पण ते तुझ्या हातून सुटणार नाहीत हे आम्हास माहीत आहे. येसूबाई लाजल्या. त्यांची नजर खाली वळली. राजे अत्यंत प्रेमभराने पुढे झाले. येसूबाईंच्या मस्तकावरून हात फिरवीत ते म्हणाले, घरात सून म्हणून आलीस, पण वाढलीस मुलीसारखी. तूही त्यात कधी अंतर दिलं नाहीस. सखूपेक्षाही जास्त जिव्हाळा लावलास. आमच्या शंभूबाळांना जखडण्याचं सामर्थ्य तुला लाभलं, यात मला आनंदच आहे. हे तुझं सुख अक्षय टिको. येसूबाईंनी राजांचे पाय झटकन शिवले आणि त्या महालाबाहेर निघून गेल्या. 2 प्रहरी संभाजीराजे गडावर आल्याचे राजांना कळले, पण ते राजांच्या समोर आले नाही. सायंकाळी अनाजींसह राजे जगदीश्वराकडे गेले. एकांतामध्ये असताना राजांनी विचारले, अनाजी, युवराज गडाखाली गेले हे तुम्हाला माहीत आहे? जी. ते का जातात माहीत आहे? जी. युवराज कलावंतिनीचं गाणं ऐकतात? जी. अनाजी, हे तुम्हाला माहीत होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? क्षमा महाराज, अनाजी निर्धाराने म्हणाले. युवराज संतापी आहेत. आधीच त्यांचा गैरसमज आहे. आम्ही बोलल्यानं तो वाढला असता. आपल्यालाही त्रास झाला असता. शेवटी राहवलं नाही म्हणून राणीसाहेबांच्या त्याऐवजी आम्हाला सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. युवराज उद्याचे राज्याचे धनी. त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. वेडवाकडं वळण दिसलं तर वेळीच त्यांना सावरायला हवं. जी. राजे देवदर्शन आटोपून माघारी आले. महाली महादेव उभा होता. त्याच्यासह राजे महाली गेले. बराच वेळ राजे महादेवाबरोबर महाली एकांतात बोलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नानपूजा आटोपून एकटेच महाली बसले होते. मनोहारी आत आली. युवराज भेटीला येत आहेत. येऊ देत ना, राजे म्हणाले. मनोहारी बाहेर गेली आणि संभाजीराजे महालात आले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना धीर आला. राजे युवराजांना निरखित होते. भरदार छातीमुळे अंगातील रेशमी जामा छातीवर तणावलेला होता. पायात विजार होती. मस्तकी पांढरा जिरेटोप होता. नजरेत बेदरकार भाव होता. चेहऱ्यावर तारुण्याची मिजास उमटली होती. संभाजीराजे धीमी पावले टाकीत राजांच्या जवळ आले आणि त्यांनी पाय शिवले. राजे पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, युवराजांना केव्हापासून आमच्या भेटीची परवानगी लागू लागली?
संभाजीराजे हात बांधून उभे होते. नजर खाली झुकली होती. पाचाडला गेला होता. युवराज काही बोलले नाही. शिकारीचा बेत काढला. युवराज काही बोलले नाही. काल तुम्ही गडावर आलात पण आमच्या भेटीला आला नाही, असा कोणता गुन्हा आम्ही केला? गुन्हा आम्ही केला. संभाजीराजे राजांचे पाय शिवत म्हणाले. क्षमा मागण्यासाठी आम्ही आलो. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. शंभूबाळ, तुमचं वर्तन ऐकून आम्हाला फार यातना झाल्या. कलावंतिणीचं गाणं ऐकण्यासाठी तुम्ही गडाखाली गेलात. तुम्हाला या शोकाची फार आवड आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याबद्दल आम्ही कधी बोललो नाही. पण मासाहेब जाऊन महिना झाला नाही तोच तुम्ही त्याच पाचाडच्या परिसरात गाणं ऐकण्यात गुंतलात. मासाहेबांना एवढ्यात विसरलात? संभाजीराजांना उभ्या जागी हुंदका फुटला. राजे जवळ गेले. एकदा आम्हाला सांगून टाका, का असं वागता? बोला. मान हलवत संभाजीराजे बोलून गेले. आबासाहेब, मासाहेब गेल्या. आम्हाला काही सुचत नाही, जीवाला चैन पडत नाही. राजांनी संभाजीराजांना जवळ ओढले. ते सद्गदित झाले. शंभूबाळ, आणि म्हणून कलावंतिणीचं गाणं ऐकायला गेला? त्यानं का ते दुःख विसरलं जाणार होतं? एवढी का ती आठवण विसरणं सोपं आहे? मासाहेब गेल्या पण त्यांचा आत्मा कुठंतरी तुमच्या आमच्या भोवतीच घोटाळत असेल नाही? तुमच्यावर त्यांचा भारी जीव. रात्री गड उतरलात, कदाचित तो आत्माही तुमच्या काळजीनं उतरला असेल. त्याचा तरी विचार करायचा होता. इकडे पहा. संभाजीराजांनी नजर वर केली. राजांचे डोळे पाणावले होते. संभाजीराजांच्या खांद्यावर राजांनी आपला थरथरता हात ठेवला. शंभूबाळ, मासाहेब गेल्या. तुम्हाला दुःख झालं आणि आम्हाला काय आनंद झाला? आम्ही पोरके झालो. आमच्या जीवाचा थारा उडाला. पण आम्ही आमचं कर्तव्य भान विसरलो नाही. मासाहेब गेल्या असं समजू नका. राजे, पाचाडात मासाहेब होत्या तरी गडावर त्यांचा धाक असायचाच ना. आता तेही अंतर राहिलं नाही. मासाहेब आता दूर नाहीत. त्यांनी तुमच्या आमच्या मनात आता जागा घेतली आहे. आता फार भिवून वागायला हवं राजे. आम्ही चुकलो. पुन्हा हे वर्तन घडणार नाही. आमची दुसरी कसलीच अपेक्षा नाही. चुका होत नाहीत कोणाच्या हातून, पण तीच चूक पुन्हा होऊ न देणं यातच माणसाची उन्नती साठवलेली असते. एवढं पथ्य पाळलं तरी माणूस सहज मोठा होऊन जातो. तुम्ही तर भावी राज्याचे धनी. तुम्हाला फार जपायला हवं. राजा म्हणजे प्रजापालक, लोकनायक. चारित्र्य हा तर त्याचा पाया. आपल्या जीवनाशी हवा तसा खेळ खेळायला तुमची आमची आयुष्य मोकळी नाहीत. राजे, त्यांची गुंतवणूक केव्हाच झालेली आहे. राजांचे एक वेगळे रूप संभाजीराजांना प्रथम दिसत होते. प्रथमच दिसत होते. त्या बोलांनी त्यांचे मन उचंबळत होते. राजे त्यांना जवळ घेत म्हणाले, पुसा ते डोळे. संभाजीराजांनी हसून डोळे पुसले. राजारामांना ताप येत होता. ते तुमची आठवण काढत होते. आम्ही जाऊन येतो. त्याच वेळी राजांची नजर महालाच्या दाराशी खिळली. महालात येणाऱ्या येसूबाईंना पाहताच राजे म्हणाले, येसू, काळजी करू नको. आपले पती राज सुखरूप आहेत. येसूबाईंनी हसून संभाजीराजांच्याकडे पाहिले. दुसऱ्याच क्षणी राजांच्या पाया पडत त्या म्हणाल्या, आम्ही नेहमीप्रमाणे पाया पडायला आलो होतो. राजे मोठ्याने हसले. संभाजीराजांना सांगते झाले, युवराज, काल आम्ही आमच्या लाडक्या सुनबाईंना घेऊन फेरफटक्याला गेलो होतो. तुम्ही वेळी अवेळी शिकारीत गुंतलेले असता. आम्ही मोहिमात. मग गडावरचा राज्यकारभार चालणार कसा? जेव्हा आपण दोघेही गडावर नसू तेव्हा यापुढं आमचा शिक्का येसूच्या हाती सुपूर्द करायचा आम्ही निर्णय केला आहे. तुमची त्याला ना नाही ना? संभाजीराजे लाजले. मुजरा करून ते गडबडीने बाहेर गेले. येसूबाई जागच्या जागी संकोचून उभ्या होत्या. राजांच्या हसण्याने महाल भरून गेला होता. जिजाबाई गेल्यानंतर प्रथमच राजे मोकळेपणी हसले होते. गडावर महाराजांचा खास नजरबाज महादेव येऊन गेल्यापासून गडावर सारखे नजरबाज दिसू लागले होते. राजांनी सेनापती हंबीरराव
मोरोपंत, आनंदराव यांना फौजा गोळा करण्याचे हुकूम दिले होते. भर पावसाळ्यात राजांनी कुठली मोहीम काढली आहे याचे सर्वांना कोडे पडले होते. रायगडावर पाऊस अखंड धार धरून उभा होता. राजांच्या समोर मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, अनाजी, बाकीचे सर्व प्रधान आणि खुद्द युवराज उभे होते. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, मोगल छावणीची काय हालत आहे? औरंगजेबानं दिलेर खानाला माघारी बोलावून बहादूर खानाला सारी फौज दिलेली आहे आणि बहादूर खानानं पेडगावास बळकट कोट करून त्या गडाला बहादूरगड असं नाव दिलं आहे, असंच ना? राजांनी विचारले. जी, मोरोपंत म्हणाले. आमचा राज्याभिषेक झाल्यामुळं आम्ही गाफील बनलो आहो असा आमच्या शत्रूचा समज झाला आहे. त्याला थोडा धक्का देण्याचं आमच्या मनात आहे. पण महाराज, भर पावसाळा, त्यात आपली मनस्थिती. मोरोपंत, आमच्या सुखाचा वा दुःखाचा विचार करण्याचं आमच्या नशिबी राहिलेलं नाही. त्याचा विचार करू नका. आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? 1 कोटीहून. तो आम्ही भरून काढायचं ठरवलं आहे. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली. बहादूर खानानं सरकारी भरणा करावयाचे 1 कोटी रुपये गोळा केले आहेत. त्याखेरीज बादशहांना नजर करण्यासाठी नामांकित 200 घोडी आहेत, ती निराळी. हे सारं दिल्लीला रवाना होण्याआधी मिळवायचं आमच्या मनात आहे. ही एक मोहीम झाली. याखेरीज मोरोपंतांनी कल्याण भिवंडीला जाऊन तळ करावा. वसईकरांकडून चौथाईची मागणी करावी. याच वेळी अनाजींनी फोंडा काबीज करावा. आम्ही खुद्द बहादूर खानाची मोहीम हाती घेऊ. संभाजीराजे ते ऐकत असता उभे राहिले. आबासाहेब, आम्ही? राजे खुश झाले. युवराज, आम्ही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा केली होती. बेचैन मन हवं तिथं शांत होत नाही. बेचैन मनाला गुंतवायला मोहिमेसारखा विचार नाही. तुम्हाला तो अनुभव येईलच. आनंदरावांनी युवराजांची साथ करावी. युवराज भागानगर मुलुखात जातील. पण युवराज, लक्ष ठेवा, आम्हाला भागानगर जिंकायचं नाही, नुसती दहशत निर्माण करायची आहे. आम्ही गाफील नाही एवढं शत्रूंना दाखवायचं आहे. राजे किंचित थांबले. ते सर्वांकडे पाहत होते. आमचा मनोदय सांगितला, आता तुमचं म्हणणं सांगा. आपली आज्ञा शिरसामान्य आहे, हंबीरराव म्हणाले. यापुढं राज्याचे निर्णय अष्टप्रधानांनी करावेत अशी आमची इच्छा आहे. आमच्या बेतात काही गफलत दिसली तर आम्ही ती आनंदानं मान्य करू. मोहीम निश्चित झाली. सारे त्या आनंदात निघून गेले. मागे मोरोपंत राहिले होते. राजांनी विचारले, मोरोपंत, काय? मोरोपंतांनी क्षणभर विचार केला. ते म्हणाले, युवराजांनी कलावंतिनींना बिदागी देऊन रवाना केलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते आम्हाला माहीत आहे. आश्चर्य करण्याची पाळी मोरोपंतांच्यावर आली होती. त्यात आश्चर्य कसलं? खुद्द युवराजांनी तुम्हाला ती कामगिरी सांगितली. तुम्ही तातडीनं गडाखाली गेलात. बिदागी देऊन कलावंतिनींना निरोप देऊन आलात. एवढंच नव्हे तर राज्याभिषेकाच्या खर्चात ती रक्कम मुरवण्याचं तुम्ही ठरवलं, असंच ना? महाराज सर्व जाणतात. नाही मोरोपंत, आम्ही अंतर्ज्ञानी नाही. तुम्ही संभाजीराजांच्याकडे युवराज म्हणून पाहता, आमची नजर बापाची आहे, एवढाच फरक. एके दिवशी राजांनी मोरोपंतांना विडे दिले. त्यानंतर अनाजी गड उतरले. मोहिमेवर जाताना संभाजीराजे राजांच्या दर्शनाला आले. युवराजांना निरोप देताना राजे म्हणाले, युवराज, सांभाळून राहा. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. वारेमोल जीव समजून वेडधाडस पदरात घेऊ नका. तुमच्या येण्याकडे आमचे डोळे लागले आहेत. संभाजीराजे गडाखाली उतरले. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, आम्ही मोहिमेला बाहेर पडताना मासाहेबांना काय वाटत असेल याची आता थोडी कल्पना येते. आता आपली मोहीम पाहू. बहादूर खान कोकलताश काय म्हणतात ते? सरळ छावणीवर चालून यायचं? मुळीच नाही. ही मोहीम तर फार सोपी.
तुम्ही 2,000ची कुमक घेऊन सांगून सवरून खानावर जा. तुम्ही येता हे पाहताच खान आपल्या गढीबाहेर पडेल. त्याला झुलवीत खूप दूर न्या. आम्ही पाठीमागे 8,000शी तयार असू. तुम्ही दूर गेलात की आम्ही छावणी फस्त करून माघारी येऊ. आणि हातघाईचा प्रसंग आला तर? हंबीररावांनी विचारले. राजांच्या चेहऱ्याचे स्मित त्या शंकेने ढळले नाही. नाही हंबीरराव, हातघाईचा सवाल येताच कामा नये. या मोहिमेत एकही माणूस गारद होऊ द्यायचा नाही. आमच्या राज्याभिषेक प्रसंगी टोपीवाल्यांनी आम्हाला आहेर केला, पण दिल्ली दरबाराकडून येणारा आहेर तसाच राहून गेला. 1 करोडहून आणि 200 नामांकित घोडी. हा आहेर दिल्ली तख्ताला शोभण्यासारखा आहे. नाही, राज्याभिषेकासारख्या मंगल प्रसंगी शाही तख्ताचा आहेर स्वीकारित असता रक्तपात होऊन कसा चालेल? हंबीरराव हसले. ते म्हणाले, औरंगजेबाला ही चपराक भारी जाणवेल. हंबीरराव, सेनापतींच्या तोंडी हे शब्द शोभत नाही. दिल्ली तख्ताचे बादशहा असल्या लुटीची पर्वा करणारे नाहीत. ते भारी हुशार आणि दूरदृष्टीचे आहे. त्या दृष्टीला काय दिसतं हे कोण सांगणार? हंबीरराव राजांचा निरोप घेऊन गेले. तरी राजे आपल्याच विचारात उभे होते. त्यांच्या डोळ्यांसमोर आलमगीरची मूर्ती तरळत होती.